आपल्या आसपास अशी अनेक व्यक्तिमत्व असतात जे आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतात। बायमानुसच्या महाराष्ट्राच्या आयडॉलचे विशेष सदरामध्ये आजही आपण एका नवीन आयडॉलबद्दल माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी श्रावणी, स्वागत आहे तुमचं बायमानुसमध्ये। आज आपण माहिती घेणार आहोत पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि ज्यांची महाराष्ट्राचे अरण्य ऋषी या नावाने ओळख आहे असे मारुती चितमपल्ली सर। मारुती चितमपल्ली सरांचं नुकतंच बुधवार दिनांक 15 जून 2025 रोजी निधन झालं। आज आपण मारुती चितमपल्ली सरांबद्दलच माहिती घेणार आहोत। मारुती बाबूराव चितमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932 रोजी सोलापूर जिल्ह्यात झाला। ते मूळचे अक्कलकोट तालुक्यातील आहेत। शिक्षणानंतर त्यांनी वन खात्यात नोकरी स्वीकारली आणि संपूर्ण आयुष्य जंगलात वन्यजीवांच्या संगतीत घालवलं। त्यांचं खरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी निसर्गाच्या निरीक्षणातून मिळवलेली समजूत। त्यांचं लेखन हे केवळ माहितीपर नसून अनुभवाधारित आणि अत्यंत संवेदनशील आहे। चितमपल्ली यांनी मराठी साहित्यात निसर्ग लेखनाला एक वेगळी उंची दिली। त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये रणभूल, वर्णवैभव, प्राणीसंवाद आणि चिमण राणीच्या गोष्टी अशी अनेक प्रसिद्ध पुस्तकं आहेत। त्यात त्यांनी प्राणी, पक्षी, जंगलातील घटना यांचं सुंदर चित्रण केलं आहे। सततच्या प्रखर वनस्पती वन्यजीव अभ्यासामुळे आणि मराठीला नवनवीन वनशास्त्रीय शब्द देणाऱ्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना अरण्य ऋषी हे मानद उपाधी मिळाली। चितमपल्ली यांचा एक मोठा योग आहे, तो म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी केलेली सेवा। त्यांच्या लेखनातून त्यांनी अनेक पिढ्यांमध्ये निसर्गप्रेम जागवलं आहे। ते स्वतःला निसर्गाचा विद्यार्थी मानत। त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं, ज्यात पद्मश्री पुरस्काराचाही समावेश आहे। त्यांचं जीवन आणि साहित्य हे निसर्गाशी असलेल्या नात्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे। आपल्या धकाधकीच्या जीवनात त्यांनी निसर्गाशी जोडून ठेवण्याचं काम केले। चितमपल्ली सरांचं काम हे खरंच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या निधनामुळे वनक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। टीम बायमानुसकडून सरांना मी आदरांजली वाहते आणि आजचा शो इथेच थांबवते। उद्या पुन्हा आपण एका नवीन आयडॉलसोबत भेटणार आहोत। तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा। धन्यवाद।